खडकामध्ये कुठं थोडंसं आली 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 आली. हॅट्रिक 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 सुरू नको. हॅट्रिक हॅट्रिक. ओ माय गॉड. 3 कास्ट 3 मरल. ओ माय गॉड. चल गया ना. अशा प्रकारे मस्तपैकी कोळसा जो आहे तो आपला पेटला आहे. टाइट लगाना पड़ेगा रे. चिकन हेवी हो गया ना ये पूरा. आता याच्यावर चिकन ठेवून देऊया. चिकन पण मॅरिनेट झालं आहे. सोडू सोड. ये हो गया. हा धबधबा पडतोय बघा. आणि नदीतून मासे जे आहेत ते वरती चढतात आणि याच्यामध्ये काही स्पेसिफिक मासेच वरती चढतात. खाली लक्ष देऊ का वरती लक्ष देऊ हेच कळत नाही. टोपीमुळे समोर तर दिसतच नाही खाली वागलं तर. फायनली बऱ्याच प्रयत्नानंतर आपण स्पॉटवर पोहोचलोय ऑलमोस्ट. थोडी मशक्कत करावी लागेल खाली उतरायला. तिकडे पाणी भरपूर आहे. म्हणजे जिकडे जोरात पाणी पडतं ना तिकडे मासे उडत होते. तर तिकडे आपण कास्ट करून बघूया. जर सर्व काही ठीक असेल तर मासा आपल्याला नक्की मिळेल. काय घ्यायचं आहे का? काय हे इथे इथे नाही खोल बिलकुल. पण काही क्षणातच आपला पोपट झाला. खारी 5 मिनिट सिर्फ 5 मिनिट. हे बघा हे जाळं सगळं जमवून बरोबर ह्या कोपऱ्यात आणलंय. आता कळेल आपल्याला मासे मिळालेत की नाही. याच्यामध्ये 1-2 तर दिसले आपल्याला. जसं जसं जाळं समोर नेते ना खालचं जे जाळं असतं मागचं राहिलेलं ते पण कुठे गुंतू नये याची पण काळजी घेत आहेत. 2 जण मागे जे आहेत ते जाळं जे आहे ते पुढे अडकून देत नाही आहे. आणि अशा प्रकारे हे पूर्ण जाळं त्यांनी पुढे आणलं एकदम कोपऱ्यामध्ये. वो मासा उडाला. जाको राखे साईया मार सके ना कोई असं त्या माशाला म्हणू शकते बघा. हाताने पकडून टाकतायत. वा वा वा. ओ हो 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 हो. बघा इकडे एक आला. कानस म्हणतो ना आपण ते मासे आहेत. कालबाऊस. एक मासा सुटला होता आता तो आतमध्येच पडलाय नेमका. तोच पकडायचा प्रयत्न करताय. लहान लहान मासे वरतून उडी मारून जात आहेत. बघू दे रे. दाखव आम्हाला पण. मोठी साईज जरा. बरेच मासे मिळाले. 4-5 तर मिळाले. दिसले मासे आपल्याला. कानस मासे जे बऱ्याच दिवसांनी आपल्याला इकडे बघायला मिळालेत. रोहू हे कानसच आहेत. हेच मासे इथे चढू शकतात. खालून नदीतून चढून हे इथपर्यंत पोहोचलेत. लोकांना वाटतं की हे मासे पडलेत आणि पडले नाही आहे. नदीतून चढून आलेत हे मासे. एवढे मासे मिळालेत बघा. ते बाहेर आले की मी तुम्हाला दाखवतो त्यात कोणते मासे कोणत्या प्रकारचा मासा हा. दाखव दाखव इकडे दाखव. अरे फेकू नको. इथे मळवे बघा किती चढत आहेत. बापरे 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 बापरे. दिसलेच नाही. हे बघा लाईनशीर आहे. हा एक नंबर वरपर्यंत बघा. इथं मासा येऊन लपला. इथे कोपऱ्यात येऊन मासा लपला बघा. इथे सेम आहे. कानसच आहे. आपण कानस म्हणतो इकडे. इकडे काळुशी म्हणतात. काळुशी ना आम्ही कानस म्हणतो. अरे 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 अरे. धरणाला चिटकून चढती ना त्यामुळे याची हिचं पोट जे ना त्याचं लाल लाल होतं बघा.
घासून. एक नंबर भाऊ, थँक्यू. हो हे महाग असतात, खायला पण मस्त असतं. स्पिनरवर खेळून बघूया, मरण नाही तर दुसरा आपला ॲग्रेसिव्ह मासा पडेल तो तरी अटॅक करेल. स्पिनरवर जर खेळायचं असेल ना, एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, ड्रॅग जो येतो तुम्हाला ढिल्ला ठेवावा लागेल. जेवढा फ्रॉगला आपण टाईट ठेवतो फुल ड्रॅग तेवढा नाही ठेवावा लागणार, खूप कमी करावं लागेल ड्रॅग. म्हणजे हां असं ओढ. अरे बापरे बापरे बापरे, केवढी मरळ. आईशप्पथ आईशप्पथ आईशप्पथ. बघा आली तरी येईल, आली तर येईल. लाग रे लाग. अरे अरे काय आहे का? हा मासा मासा. अरे 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 आहे आहे, वाटलं पण नाही. आहे मरळच आहे ना, पाण्यात जावं लागेल, पाण्यात नाही जायचं. अरे 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 पाण्यात गेलो तर सुटेल. अरे बापरे 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 बापरे, मोठी आहे तर. मी म्हटलं लहान आहे, गेली का काय? अरे अरे गेली. शी, वाटलंच नाही मला जाईल. अरे अरे आहे 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 आहे. असं कसं काय झालं शक्य? अरे अरे तिकडे बघा. अरे अरे अलगद अडकले, अलगद 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 अडकले, अलगद अडकले. एवढं एकच नंबर आहे रे 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 रे. काय साईज आहे खतरनाक. थक थक तू थक. आजा 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 आजा. सुटू नको बाय. इकडं ये, तिकडं नको जाऊ. किती वेळ नंतर मिळाली आहे. इकडे ये तू, ये ये ये. आजा बाबा आजा आजा आजा. अरे अरे बापरे बापरे, सुट्टी मरळ. मला वाटलं पण नाही पकडल ही. एकच नंबर. बट द क्वेश्चन इज द कॅमेरा ऑन और ऑफ? कैमरा वॉज ऑन. हमने डबल चेक कर लिया है और साइज़ भी देखिए कितनी बढ़िया मिली है. वाह 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 वाह. कळलं सुद्धा नाही स्पिनर पकडलं. अरे अरे मरळ. हां हां वाटलं पण नाही मरळ. हां 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 झाडत नाही. अरे 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 ताकत नाही. इकडे इकडे तू इकडे इकडे. निकला. देखते हैं हॅट्रिक होती की नाही. हे जोरात लागलं रे, पायाला आग व्हायला लागली. पकडता असं आहे ना, जसं असं वाटतं खडकामध्ये कुठं थोडंसं. आली हॅट्रिक. सुरू नको. हॅट्रिक. ओ माय गॉड, 3 कास्ट 3 मरल. ओ माय गॉड. अरे ये तो पडीन है, लेकिन क्या है पडीन. 3 कास्ट मध्ये 3 मासे. ओके, बेल को हमने ढीला किया, पडीन को हमने ऐसा पकड़ा. काट साली. हैट्रिक तो हो गई, मरल नहीं मिली लेकिन हैट्रिक तो हो गई. अभी अगर नहीं घुमा वो निकलना था उसका, वो जो अटकता है. बांधने से देखिए कि तुमने कितना मस्त हो रहा है. वाह 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 वाह,
घूम रहे थे. हे सबंध चिकन घेतलं आपण, साधारण 1.5 किलोचं चिकन आहे आणि याची स्किन पण आपण तशीच ठेवली आहे. स्किनला पण फार छान टेस्ट येते. ते थोडंसं धुवून घेऊया. मॅरिनेशनसाठी बघा हा मसाला आपण घेतला आहे. याच्यामध्ये हळद, पेपर पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ मिक्स आहे आणि धना पावडर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. हे बघा हा चिकन फिश रोस्टेड मसाला आहे. चिकन किंवा फिशसाठी आपण वापरू शकतोय. लिंबू आपण जरा जास्त पिळणार आहोत. 1.5 किलो चिकनसाठी आपण 3 लिंबू घेतलेत, कारण जो आंबट टेस्ट असतो ना तो खूप भारी लागतो. याच्यामध्ये थोडं तेल पण घालूया आपण, शेंगदाण्याचं तेल आहे. मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे ते. मस्तपैकी कट लावून घेऊया जेणेकरून मसाला त्याच्यामध्ये मुरेल. पाहायला पण हे बघा मस्तपैकी कट मारून घेतले. मस्तपैकी असा मसाला चोळून घ्या, एकदम लाल भडक तर ना. अशा प्रकारे मसाला मस्तपैकी लावून झाला बघा. मस्तपैकी मसाला लावून झाला आहे. आता याला त्या पोलवर बांधून घेऊया याला, की हा सुगंध आरी ना एकदम मस्त जबरदस्त. ठीक है, लहसुन अभी इसको करेंगे टाइट. जल गया ना. हाँ. अशा प्रकारे मस्तपैकी कोळसा जो आहे तो आपला पेटला आहे. आता याच्यावर चिकन ठेवून देऊया. चिकन पण मॅरिनेट झालंय. सोडो सोड. ये हो गया. ये हो गया हमारा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल. देखिए कैसे घूम रहा है. हे बघा इकडनं पाईप लावला आपण आणि चिकन आपलं ऑटोमॅटिक फिरतंय ह्याच्यावर. एक नंबर. हा 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 हा. इकडनं बघा हे फिरतंय, चिकन फिरतंय आणि हे व्हील आपण बनवलं होतं प्लास्टिकच्या बाटल्यांपासून. हा 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 हा, एकच नंबर. खतरनाक हा, खतरनाक हो गया. हाँ ये तो यार कितना मस्त लग रहा है. हाँ जबरदस्त. सक्सेसफुल गया यार तुम्ही जो. एकदम मेकॅनिकल चिकन रोस्ट आहे आपला. हा कोळसा साईडला झाला आहे. तो कोळसा तोईल देतो साईडला सरकवतो, साईडला नाही मध्ये सरकवतो. अशा प्रकारे काय होईल की चिकन जे ते इव्हनली रोस्ट होईल, म्हणजे सारखं फिरत असल्यामुळे ना त्याला हीट प्रॉपर मिळेल एकदम. सोईल आहे बघा विदर्भ फिशिंग, नाव तुम्हाला साईडला मिळेल. एकदा नक्की त्याचं चॅनल चेक करा, भरपूर मदत करतो मला. हा स्पॉटसुद्धा त्यांनी शोधला होता. एकदम देसी जुगाडे बोलू शकताय तुम्ही. वा वा वा, काय फिरतंय चिकन. हाँ हाँ हाँ, क्या रे क्या फ्राई हो रहा. वो चिकन का स्किन कैसे फूट रहा है देख. मस्त आया है. ते बघा थोडंसं थांबवलं काय मस्त रोस्ट होते स्किनमुळे. आणि हे किती मस्त पडते बघा ते. तेव्हा काय मस्त स्किन जळते, स्किनमधलं तेल जळतं आहे. एक नंबर रोस्ट होते, जळत नाही आहे. हां छोड दे, घुमने दे इसको. भरीत बनवणार आहोत आणि कोळशामधलं भरीत म्हटलं तर हा एकच नंबर असतं. हे वांगे आणलेत, मिरच्या आहेत बघा, टोमॅटो पण आहे बघा. हे मस्तपैकी याच्यात रोस्ट करूया. कांदा फोडून टाकूया. हां हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी कांदा, वांग, मिरच्या आणि टोमॅटो हे तिन्ही आपण मस्तपैकी रोस्ट व्हायला ठेवलं आहे. आपलं चिकन पण मस्तपैकी रोस्ट झालं आहे. मला वाटतं आता हे काढावा. मिरची की क्या खुशबू आ रही यार. हाँ हाँ हाँ, बघा मिरच्या बघा क्या मस्तपैकी रोस्ट झाले आहेत. हाँ डाल दे, दूसरी साइड भी घूम जाइए. गोल घुमा उसको, अपनी लकड़ी. बैंगन भी घुमाना पड़ेगा ना, घुमा और उसको बैंगन को. हाँ हाँ वांग बघा काय मस्त रोस्ट होतं आहे इकडचं. हाँ ये अच्छा रोस्ट हो गया रहेगा. हाँ कधी खाल्लं आहे का तुम्ही चिकन रोस्टसोबत वांग्याचं भरीत. ते पण मस्तपैकी कोळशावर बनवलेलं एकदम तंदुरी भरीत. पंखा भी एक नंबर, पत्थर भी एक नंबर, भरता भी एक नंबर. टोमॅटो फुटला आहे बघा. एकदम सॉफ्ट करना है अपने को कांदे को. अरे लहसुन नहीं डाला, लहसुन लहसुन डाल. अरे रे रे, मेन चीज़ तो हाँ डाल, पूरे डाल. मेन चीज़ तो आपण घातलीच नाही त्याच्यामध्ये. लहसुन एकदम अंदर डाल उसको जल्दी. दिखा तो सही लहसुन. हाँ अरे लहसुन तो अपन घातलंच नहीं. डाल उसको अंदर डाल, एकदम जल्दी पकना चाहिए वो. लहसुन जल्दी पकना चाहिए. हाँ बस 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 बस. हाँ मिर्ची निकाल लेना.
मिरचा एक नंबर. और एक आहे ना झणझणीत झणझणीत भरीत होणार आहे. वांगे काढून घेऊया. वांगे पण झालेत. हो गया ना. आ ओ गरम गरम वांगे. लसूण बरं झालं लक्षात आलं. मेन इन्ग्रेडियंट आहे लसूण. हो. टमाटा पण आला बघा इकडे. प्याज होणे दे. प्याज को टाईम लागता. झाला आहे बघा. कांदा पण झाला आहे. लसूण पण झाला आहे. लसूण हा दबरा क्या. हो कांदा झाला बघा. गरम गरम लहसुन पण झाला बघा. इसी तरह अपना चिकन रोस्ट जो है पूरी तरह तैयार हो चुका है. हमारे जेल में सुरंग. अरे यार बारिश भी आ गई. एक नंबर. तार जे ते आता कट करूंगे. तोड़ देना टूट जाती ना वो. हाँ निकल गई. हाँ वाह वाह वाह. थोड़ी देर इसको ठंडा होने देते फिर टेस्ट करते. पहले बैंगन का भरता तो बना लेते. फटाफट भरता बनवूया. सब छिलके विलके निकाल दे. फटाफट काढून घेऊया ते. मी त्याला मदत करतो. पाऊस येतोय. क्या खुशबू आ रही रे बापरे. हां वाह. अरे बापरे. हे बघा इथे आपण आहे ना तेल गरम करायला ठेवलं पातेल्यामध्ये. थोडंसं फोडणी द्यायला. भरीतमध्ये टाकायला लागेल है ना. उसी में मिर्ची. हाँ डाल ऐसी पूरी डाल. हाँ एक नंबर. इसमें डालता हूँ मैं. अच्छे से हो जाएगा है ना. यार क्या खुशबू आ रही है मिर्ची और बैंगन की. बाप रे बाप. ऐसे खा जाऊंगा मैं तो अभी इसको. मान्य आहे थोडंसं जंगली टाईप वाटेल तुम्हाला. आपल्याकडे संसाधन कमी आहेत. वा भरीत बघा. तेवढं चांगलं नाही आहे म्हणजे घरच्यासारखं एकदम पातळ पण एक नंबर झालं. हे बघा माचीसमध्ये आम्ही मीठ आणलं तर मीठ घालूया. बापरे किती गरम आहे. ये ले इस पे ले. अशी मस्तपैकी फोडणी द्यायची तेलाची. हा. एकदम झणझणीत. मिरच्या जरा जास्त घातल्या होत्या ना. अफलातून लागतंय. बहुत मस्त लग रहा है सर. खतरनाक है ना. अभी इसके साथ खाएंगे तो बहुत बढ़िया लगेगा. तोड़ तंगड़ी. एक नंबर. ये देखिए राक्षस. बहुत एक नंबर यार. पहली बार खाया ना. कसम से पूरा रोस्ट हुआ यार. पूरा रोस्ट है. बहुत मजा आ रहा. वो उधर से देख रहे यार. बहुत गजब ना. मैं तो कभी खाया नहीं. ये देखिए कैसे ये भूखा शेर अपने शिकार को नोच के खा रहा है. ओ आओ यहाँ टेस्ट करेला. आ जाओ. क्या हो गया क्यों नहीं खाते. आज क्या है. आज एकादश है क्या. ठीक है भैया चलो. हमारा काम तो पूछना. मस्त झाली. याची स्किन पण किती जबरदस्त दिसते. असंच खाऊन बघूया आधी. म्हणजे ऑफकोर्स मी तर नेहमी बनवतोच. तुम्ही सुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. एन्जॉय करू शकताय. नुसतं खाऊन बघूया. मी तर नेहमीच बनवतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुमच्याकडे काहीतरी नवीन पद्धत असेल रोस्ट करायची ती वापरून बघा. मेन मुद्दा काय तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. आणि पहिल्यांदाच चिकन रोस्टसोबत वांग्याचं भरीत आपण खातोय. इवन दुसऱ्यांनी सुद्धा हे ट्राय केलं नसेल तर आपण ट्राय करणार आहोत. तर बघूया कसं लागतंय. माझ्यासाठी पण नवीनच गोष्ट आहे. याच्यासोबत बाजरीची भाकर असते ना अफलातून मजा आली. खूप जबरदस्त. चिकन विंग्स खाऊन बघूया. अय्यो तुटला बघा विंग्स. वांग्याचं भरीत. बापरे विंग्स इतके टेस्टी लागतील मला माहित नव्हतं. याच्यामध्ये कमी मांस असतं भरपूर पण डेन्सिटी कमी असते मांसची. तर काय ते स्किन सोबत शिजलंय. बापरे रोस्ट झालंय. हा. ही रोस्ट झाली जी स्किन आहे ना ही खूप जबरदस्त लागते. एकदम क्रिस्पी. खूप शानदार. हा. अब अपनी तारीफ क्या करना. अपन कचरा नहीं करते ना किती.
ॲक्च्युली आम्ही ना परत चाललो होतो, तर थोडंच लांब गेलो होतो, तर रस्त्यात आम्हाला ना एक कासव मिळालं आणि जवळपास कुठे ओढे विडे नव्हते, तर कोणीतरी एक तर याला पकडून विहिरीमध्ये सोडेल किंवा एखाद्या वेळेस गाडीच्या खाली पण येऊ शकतं हे, तर त्यामुळे आम्ही याला परत घेऊन आलो आपल्या लोकेशनवर जिकडे आपण कुकिंग केली होती. तर इथे सोडणार होतो ॲक्च्युली आम्ही, पण हे पाणी जे हे पावसाळी पाणी आहे हे खाली जातं आहे आणि थोड्या दिवसांनी जेव्हा पाऊस कमी होईल तर हे सगळे धबधबे पण थांबतील आणि हे पूर्णपणे वाळून जाईल, कोरडं पडेल. आणि पुढे आपण ड्रोनने बघितलं होतं एक जे हे होतं तळं होतं, पाण्याचा जो स्रोत होता, तर तिकडे आपण सोडूया याला. पण हे फार अवघड आहे तो प्रवास. माझ्या पायाची कंडिशन पण तुम्हाला माहिती आहे. याला आपण आहे ना एका विशेष प्रकारे बरोबर जिकडे याला जायचं आहे तिथे आपण सोडणार आहे. धीरे धीरे जाना पडेगा रे. अभी चालू हो गया ठीक है. आगे उसमें तो आया ना कम से कम. पानी भरलं आहे, 15% बॅटरी आहे. 10% 10% ही है. बैटरी कुछ भी नहीं है. आप इधर ले लो, इधर बैटरी नहीं है ना. हाँ 6%. रुक रुक. हो बच गई. 6% ही बैटरी. 7% बॅटरी आहे. 7%. रिक्स लिए यार. बघा पाणी भरलं कासव सोडताना. इतना रिक्स नहीं लेने का यार. हाँ आज मी आपला ड्रोन पण आला, पण ड्रोन पण काय प्रॉब्लेम देतोय, म्हणजे कनेक्शन सारखं लूज होतं याचं. हां बैटरी अगर हो गई तो गिर जाएगा. नाही ना, रिटर्न टू होम नीचे आ जाता है वो, गिरेगा नाही याचा. सगळ्यांचे मी कमेंट्स वाचतो, खूप जणांनी मला सुपर थँक्ससुद्धा केलं आहे. पण प्रॉब्लेम असा होतो आहे की मी जिकडे जिकडे फिरतो आहे तिकडे सिग्नलचा खूप प्रॉब्लेम येतो आहे, नेटचा खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि त्यामुळे मला रिप्लाय करता येत नाही. पण जेव्हा जेव्हा मी रेंजमध्ये असतो ना ते कमेंट्स वाचून मी सगळ्यांना लाईक केलं आहे. कमीत कमी रिप्लाय जरी नसेल करता आलं मला तरी मी ॲटलिस्ट लाईक करतो आहे. पण मी जेव्हा मला वेळ मिळेल ना सगळ्यांचे कमेंट्स वाचतो आहे. एक मोठा हाथी तैरने चला, चढ़ने के मछली पकड़ने चला. ये देखिए एक हाथी और एक ऊंट. अरे हाथी ने ऊंट का सहारा लिया. अरे 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 भाई 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 बचाओ बचाओ. ऊंट ने हाथी को बचा लिया. कुछ बोल मत शूट किया. बह जाते थे ना दोनों लोग, वाहून गेले असते ना दोघं. तर माझ्या एका लहान सबस्क्रायबरने ना मला हे 2 लाख रुपये दिले होते. 2 लाख रुपये दिले, म्हटले तुमच्या व्हिडिओसाठी 2 लाख रुपये ठेवा. हे पैसे जेव्हा मी बँकेत जमा करायला गेलो तर बँकवाल्यांनी घेतले नाही. का नाही घेतले काय माहिती नाही. जेव्हा मी हे पैसे चिकनवाल्याला दिले तर चिकनवाल्याने मला म्हटलं भाऊ तू फुकटच घेऊन जा चिकन, राहू दे तुझे पैसे तुझ्याकडे. का माहिती नाही, एवढे भारी पैसे तरी घेत नाही कोणी. आता घ्यायला पाहिजे ना एवढे साधे सिंपल पैसे, का नाही घेत काय माहिती. किती मस्त करकरीत नोट आहे बघा. हां अरे लगड़ा कितना दौड़ेगा. काटता क्या? काटता भी रहेगा तो क्या. गिरंदी, हम लोग गिरंदी बोलते हैं. इसका एक नांगा बड़ा रहता, एक नांगा छोटा रहता. एक छोटा और एक बड़ा क्यों बता क्या? हाँ ना. ए उठ उठ, गाड़ी आली बघा. उठ.